Hello dear students, welcome again. You are learning the 7th lesson, that is variation. In the previous video we learned indirect variation or indirect variation, proportional okay. यामध्ये आपण लर्न काय केलं तर बघा, if x inversely proportional to y then x multiply by y is equal to k. त्या पद्धतीने आपण सॉल्व एक्झाम्पल पण कंप्लीट केलेली. आजच्या लेक्चरमध्ये जसं सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रॅक्टिस सेट जो काय 7.2 इज डिपेंड ऑन इन्व्हर्स व्हेरिएशन और इन्व्हर्स प्रपोर्शन तो आपल्याला लर्न करायचा. चला सुरुवात करूया आपण. त्यामध्ये जर बघितलं असेल तर मी फक्त टेबल लिहिला आहे, एक्झाम्पल मी रीड करतो तुमच्यासाठी. ओके, टेक्स्टबुक समोर असू दे, नोटबुक जर समोर ठेवला तर काय प्रॉब्लेम नाही. द इन्फॉर्मेशन अबाउट नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज टू कंप्लीट अ वर्क इज गिवन इन द फॉलोइंग टेबल. कंप्लीट द टेबल. ओके, आता यामध्ये जर बघितलं असेल तर आपल्याला काय सांगितलं बघा, नंबर ऑफ वर्कर्स आहे आणि त्याच्यासाठी डेज आहे. म्हणजे समजा 30 वर्कर्स असतील तर त्यासाठी वर्किंग डेज किती आहेत, 6 आहेत. समजा नंबर ऑफ वर्कर्स 20 असेल तर त्याच्यासाठी वर्किंग डेज किती आहे, 9 आहे. त्याचप्रमाणे पुढचे आपल्याला बॉक्स कंप्लीट करायचं. तर ॲक्च्युली जर समजा आपल्याला काय करायचं आहे, इथं एक्स आणि वाय म्हणून म्हणजे आपल्याला लक्षात येईल. लेट काय सांगितलं बघा, लेट नंबर लिहून घेऊ नका, फक्त लक्षात आहे नंबर ऑफ वर्कर्स बी एक्स काय म्हणू आपण, एक्स अँड रिक्वायर्ड डेज किंवा नंबर ऑफ डेज किंवा डेज बी काय मानलं आपण त्याला, वाय. ओके, आता अशा कंडिशनमध्ये ज्यावेळी वर्कर्स आणि डेज असतात त्यावेळी आपल्याला ते इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये असतं. का तर मिनिंग सांगतो. आता एक लॉजिक एक्झाम्पल आहे, म्हणजे लॉजिक आहे. समजा नंबर ऑफ वर्कर्स जास्त असतील तर आपल्याला दिवस कमी लागतात. म्हणजे समजा एक साधं एक्झाम्पल, जर तुम्हाला घरात काय तर काम करायचं आहे किंवा एक स्कूलमध्ये काय तर काम करायचं आहे, एक काम आहे ते कॉन्स्टंट आहे, सगळ्यांना कॉन्स्टंट आहे. समजा एक 10 जणांचा ग्रुप केला आहे, त्यामध्ये एक काम सेम सगळ्यांना दिले. पण समजा एकामध्ये मुले किंवा स्टुडंट जास्त असतील तर ऑब्व्हियसली त्यांना टाईम कमी लागणार. पण समजा 10 स्टुडंट्स एका ग्रुपमध्ये आहे, त्यांना टाईम लागेल. आणि मग त्याचऐवजी जर समजा आपण एका ग्रुपमध्ये समजा एकाला 2च दिले आणि तुम्ही सांगितले की काम करा, तर त्यांना किती लागणार, जास्त वेळ लागणार ना. एकच काम करायचं, प्रत्येक ग्रुपला सेम काम करायचं. पण नंबर ऑफ स्टुडंट्स समजा जास्त दिले एका ग्रुपमध्ये तर ते लगेच करणार, एकमेकांचे काम बघून फास्ट करणार. पण समजा एकाच ग्रुपमध्ये एकटाच ठेवला तर एकट्याला ते काम करायला जास्त वेळ लागणार. म्हणजे एकाची व्हॅल्यू जेव्हा इन्क्रीज होते त्यावेळी दुसऱ्याची व्हॅल्यू डिक्रीज होते, व्हाईस वर्सा डिक्रीज इन्क्रीज. म्हणजे या कंडिशनमध्ये हे जे काय एक्झाम्पल आहे ते इन्व्हर्स व्हेरिएशनमध्ये. ओके, देअरफॉर इथं कसं लिहिता येईल, देअरफॉर नंबर ऑफ वर्कर्स is varies inversely as a day of day. ओके, दॅट इज, आता शब्दामध्ये कसं होणार, दॅट इज एक्स इन्व्हर्सली व्हॅरीज, दॅट इज इन्व्हर्सली व्हॅरीज इन्व्हर्सली y, दॅट इज एक्स इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू y. ओके, आता इथं बाकीचं एक्झाम्पल आपण जे लास्ट टाइम केलं तसंच करायचं आहे. देअरफॉर काय होणार, एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे, मग आता एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के. मग आता इथं कंडिशनमध्ये काय सांगितलं का, एक्स इज इक्वल टू किती घेतलं आपण, 30. त्यावेळी वाय किती आहे बघा, 6. मग व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करू. देअरफॉर एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू के, व्हॅल्यू 30 मल्टिप्लाय बाय 6 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 180. के इज इक्वल टू क्या आहे, 180. देअरफॉर एक्स मल्टिप्लाय बाय वाय दॅट इज इक्वल टू किती आहे, 180. ओके, याला काय म्हणणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, आता इथं तर काय गरज नाही बघा, इथं दोन्हीचं मल्टिप्लिकेशन सेमच येतं. 20 मल्टिप्लाय बाय 9 180 येतं. म्हणजे हे तुम्हाला लगेच लक्षात आलं की हे इन्व्हर्स प्रोपोर्शनमध्ये. ओके, सो आता आपल्याला इथं काय घेतलं बघा, याची व्हॅल्यू आपण एक्स घेतला आणि इथं काय घेतलं वाय. म्हणजे आपल्याकडे वायची व्हॅल्यू म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंगसाठी इथं मी एक्स लिहितो आणि इथं काय घेतलं आपण वाय. ओके, वायची व्हॅल्यू किती दिले, 12. त्यावेळी एक्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं. ओके, म्हणजेच काय होणार बघा, एक्स मल्टिप्लाय बाय वाय
इज इक्वल टू 180. व्हॅल्यू पुट करा. एक्सची व्हॅल्यू आपल्याकडे नाही, वायची व्हॅल्यू 12 इज इक्वल टू 180. एक्स इज इक्वल टू 180 अपॉन 12. ओके, एक्स इज इक्वल टू पॉईंटमध्ये आन्सर येईल बघा एकदा क्रॉस चेक करतो आपल्याला व्हॅल्यू सेम बरोबर घेतलेत का टेबलमध्ये. 36, 29. ओके, सो आन्सर किती येतं बघा, पॉईंटमध्ये आन्सर येईल. ओके सॉरी, दॅट इज एक्स इज इक्वल टू 15. एक्स इज इक्वल टू किती आलं, 15. आता दुसरं पण तसंच काढायचं आपल्याला. पुन्हा काय होणार बघा, इफ काय घेतले बघा, आता इथे कंडिशनला एक्सची व्हॅल्यू दिली, एक्स इज इक्वल टू 10, वाय इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. व्हॅल्यू पुट करा, दॅट इज एक्स मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल टू 180. दॅट इज एक्सची व्हॅल्यू 10 मल्टिप्लाय बाय वाय डोंट नो इज इक्वल टू 180. देअरफॉर वाय इज इक्वल टू 180 अपॉन 10. 0 0 गेट कॅन्सल. आन्सर किती होणार आहे, 18. सो फायनल आन्सर 18. आता हे आन्सर तुम्ही काढायचं आहे बघा, ट्राय करा बघू. चला, म्हणजे आपल्याला लक्षात येईल तुम्हाला समजले की नाही ते. फक्त एक स्टेप्स राहिलेत. एक्सची व्हॅल्यू वायची व्हॅल्यू 36 घ्यायची आणि एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ओके, तो पण काढा. मग पुढचा आपण एक्झाम्पल सॉल्व करू, स्टार्ट करू. बघा, याचा स्क्रीनशॉट घेणं असेल तर घेऊ शकता, अदरवाईज व्हिडिओ पॉज करून लिहिणं असेल तर लिहा. आता माझं तर मत आहे स्क्रीनशॉट घेतलेला सफिशियंट आहे. ते याचं कंप्लीट करा, मग आपण पुढचे एक्झाम्पल सॉल्व स्टार्ट करू. या पद्धतीनंच करायचं बघा. ओके, नेक्स्ट वन. बऱ्यापैकी आता सगळे एक्झाम्पल सेमच आहेत. एक्झाम्पल नंबर 2. फाइंड द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. काय काढायचं आहे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. राईट द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन फॉर एव्हरी एक्झाम्पल गिवन बिलो. ओके, त्यामध्ये फर्स्ट वन घेतले बघा, पी इनवर्सली प्रोपोर्शनल टू क्यू. ओके, और पी व्हॅरीज इनवर्सली क्यू इफ पी इज इक्वल टू 15, क्यू इज इक्वल टू 4. हे झालं पहिलं एक्झाम्पल. किती येतं बघा आणि ते लिहा आन्सर. सेकंड वन, इफ झेड इनवर्सली प्रोपोर्शनल टू डब्ल्यू. ओके, वेअर झेड इज इक्वल टू 2.5 अँड डब्ल्यू इज इक्वल टू 24. ओके, बघू आपण पहिला हे दोन करू, मग नंतरचे करू. ओके, आन्सरला सुरुवात करूया. आपल्याला काय पाहिजे, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन आणि इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके, आन्सरमध्ये काय करणार, हे पहिलं लिहून घ्यावं लागेल. पी व्हॅरीज इनवर्सली ॲज क्यू. ओके, देअरफॉर पी मल्टिप्लाय बाय क्यू इज इक्वल टू के, वेअर के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ओके, हे पूर्ण लिहा, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. डोंट राईट VAR. ओके, पीची व्हॅल्यू किती आहे, देअरफॉर पी इफ पी इज इक्वल टू 15, त्यावेळी क्यूची व्हॅल्यू किती आहे बघा, 4. या व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट करा. देअरफॉर पी मल्टिप्लाय बाय क्यू इज इक्वल टू के. देअरफॉर 15 मल्टिप्लाय बाय 4 इज इक्वल टू के. देअरफॉर केची व्हॅल्यू किती होणार बघा, 15 4 आर 60. ओके, म्हणजेच हे काय आलं, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशनची व्हॅल्यू किती आली, 60. आता आपल्याला काय काढायचं आहे, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. देअरफॉर इथं व्हॅल्यू फक्त पुट करा. देअरफॉर पी मल्टिप्लाय बाय क्यू दॅट इज इक्वल टू 60. हे काय येणार तुमचं, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता हे पण तसंच करायचं आहे. का होणार बघा, पहिला ॲज इट इज लिहून देऊ. झेड व्हॅरीज इनवर्सली ॲज डब्ल्यू. देअरफॉर झेड मल्टिप्लाय बाय डब्ल्यू इज इक्वल टू के. पुन्हा काय होणार, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. ठीक आहे. आता पुन्हा काय होणार, झेड किती आहे बघा, झेड इज इक्वल टू 2.5, डब्ल्यू इज इक्वल टू 24. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. झेडची व्हॅल्यू किती आहे बघा, देअरफॉर झेड मल्टिप्लाय बाय डब्ल्यू इज इक्वल टू के. दॅट इज 2.5 मल्टिप्लाय बाय 24 इज इक्वल टू के. 24 5 आर 120. ओके, दॅट इज कॅरी 12 किंवा उलटं करू, सगळ्यात सोपं 25. दॅट इज 10. ओके, दॅट इज 60.0. ओके, दॅट इज के. केची व्हॅल्यू किती आली, 60. ओके, देअरफॉर झेड मल्टिप्लाय बाय डब्ल्यू इज इक्वल टू 60. फक्त इथं ब्रॅकेटमध्ये काय येणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. ओके,
बघू आपण नेक्स्ट एक्झाम्पल सेम पद्धतीने बघा, काय वेगळं नाही, या टाईपचं सॉल्व करायचं आहे. थर्ड वन यातलंच, स्मॉल एस इज इन्व्हर्सली और व्हॅरीज इन्व्हर्सली ॲज आर स्क्वेअर, एस इज इक्वल टू 4, एस इज इक्वल टू 4, टी इज इक्वल टू 5, सॉरी नॉट आर, टी आहे बघा. मग पुन्हा हे ॲज इट इज लिहून घ्यावं लागेल, एस इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टी स्क्वेअर. ओके, देअरफॉर एस मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू के. काय येणार, के इज अ कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, के इज कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हॅल्यू सबस्टिट्यूट करा, एचची व्हॅल्यू किती दिले, एस इज इक्वल टू 4, त्यावेळी टी किती आहे 5, व्हॅल्यू पुट करा, एस मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू के. के एचची व्हॅल्यू 4 मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर म्हणजेच 5चा स्क्वेअर इज इक्वल टू के, दॅट इज 4 मल्टिप्लाय बाय 5चा स्क्वेअर 25 इज इक्वल टू के. देअरफॉर के इज इक्वल टू 100. ओके, हा झाला तुमचा कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. मग आता फायनल काय होणार, देअरफॉर एस मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. फक्त पुढं काय लिहिणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. काय लिहिणार इथं पुढं ब्रॅकेटमध्ये, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. त्याच पद्धतीनं फोर्थ एक्झाम्पल बघू. that is x inversely as a 1 upon root y. Okay, if x is equal to 15, y is equal to 9. चला सुरुवात करूया. काय करणार बघा, त्याच पद्धतीने पहिला ॲज इट इज लिहून घ्यावं लागेल आपल्याला, दॅट इज x व्हॅरीज रूट y. ओके, देअरफॉर x मल्टिप्लाय बाय रूट y इज इक्वल टू k, वेअर k इज, ते आता सगळ्या स्टेप सेम येतात बघा प्रत्येक ह्याच्यामध्ये, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन, कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. पुन्हा व्हॅल्यू, एक्सची व्हॅल्यू किती आहे 15, वायची व्हॅल्यू किती आहे 9, इथं पुट करणार करावं लागेल, दॅट इज एक्स मल्टिप्लाय बाय रूट वाय इज इक्वल टू के. एक्सची व्हॅल्यू 15 मल्टिप्लाय बाय रूट 9 इज इक्वल टू के, दॅट इज 15 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू के. रूट 3, 9चं स्क्वेअर रूट 3, 15 3 आर 45, दॅट इज के. देअरफॉर आता फक्त एक काम करा, एक सांगायचं राहिलं, देअरफॉर इथं वर्ड्समध्ये लिहायचं. देअरफॉर काय होणार, शेवटला सगळ्यात वर्ड्समध्ये सांगतो, देअरफॉर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू 100 अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज इक्वल टू एस मल्टिप्लाय बाय टी स्क्वेअर इज इक्वल टू 100. प्रत्येक ठिकाणी या ठिकाणी लिहू आपण वाटल्यास. ओके, यानंतर काय होणार, देअरफॉर एक्स मल्टिप्लाय बाय रूट वाय इज इक्वल टू 45. इथे काय होणार, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. देअरफॉर फायनल आन्सर कसं लिहायचं बघा, याच्या आधीच्या 3 ह्याला पण तुम्ही करा. देअरफॉर कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन इज 45 अँड इक्वेशन ऑफ व्हेरिएशन इज एक्स मल्टिप्लाय बाय रूट वाय इज इक्वल टू 45. फक्त हे बाकीच्या 3 ह्याच्यामध्ये करेक्शन करा. ओके, सो धिस वे आपण काय केलं बघा, आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 मधला क्वेश्चन नंबर 1 आणि क्वेश्चन नंबर 2 कंप्लीट केला. आता यामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केला असेल व्यवस्थित, जर केअरफुली लेक्चर, तर काही वेगळं नाही. आपण जे काय प्रत्येक स्टेपला केले तेच केले. पहिला इन्व्हर्सली कोण आहे ते लिहायचं, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, के व्हॅल्यू पुट करायच्या, केची व्हॅल्यू काढायची, इक्वेशन काढायचं, आणि याच्या पुढची एक स्टेप म्हणजे जर समजा एक व्हॅल्यू दिली असेल जो टेबलमध्ये आपण केलं तर तेच आपण इथं करायचं. ओके, आजच्या लेक्चरपुरतं इथं सफिशियंट आहे क्वेश्चन नंबर 2 पर्यंत. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला जो काही क्वेश्चन नंबर 3 आहे, म्हणजे जो मला ते वर्ड प्रॉब्लेम आहे, वर्ड प्रॉब्लेम्स 3, 4, 5 जे आहेत ते आपल्याला कंप्लीट करायचं आहे. ओके, तुम्ही ट्राय करा क्वेश्चन नंबर 5, क्वेश्चन नंबर 5 ट्राय करायचा आहे. क्वेश्चन नंबर 6 पण ट्राय करा, काय जास्त अवघड नाही. आपण नेक्स्ट लेक्चरला करणारच आहोत जर नाही जमलं तर. ओके, सो होमवर्कमध्ये हे फक्त क्वेश्चन नंबर 2 पर्यंत तुमचं कंप्लीट पाहिजे. थेरॉटिकल पार्ट्स वगैरे सगळा तुम्हाला कालच्या लेक्चरमध्ये, लास्टच्या लेक्चरमध्ये सांगितले काय लिहायचं. ओके, सो टुडे वी स्टॉप हिअर. थँक्यू.